तिथं काय आहे, अक्रियता आहे. आता या ठिकाणी जरी बाधित क्रिया आहे, पण विधेय मोक्षामध्ये काही नाही, देहच नाही त्या ठिकाणी. त्यामुळं अक्रिय अशी ती स्थिती आहे आणि ती स्थिती तुला प्राप्त होईल. या संस्कृत विचारसागरामध्ये मला वाटतं असेल मांडुक्य कार्यमुख्यमध्ये ह्या बोधाचं स्वरूप सांगितलेलं आहे. संस्कृत विचारसागरात बघा असेल बहुतेक याच्यात, तो मागं गेलेलं आहे. ते कोणतं आहे, कोणतं आहे त्याचे नाही दिलं याच्यामध्ये. दुसऱ्या ठिकाणी कुठं हां आहे थोडक्यात याच्यामध्ये, पण कारिक आठवले सांगा कैलास महाराज. याच्यात सांगितलं मग असा जो पुरुष आहे तो त्याच्याकडून क्रिया घडत नाही का, का तो एका जागेवर लाकडासारखा राहतो, हा निश्चय झालेला. करत असला तरी जीवनमुक्तीचा त्याचा निश्चय कसा, नैव किंचित करोमी ती युक्तो मन्येत तत्वविद पश्यन शृणन स्पर्शन स्पृशन जिघ्रन नशनन गच्छन स्वपन श्वसन इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारण. इंद्रियांच्या विषयाच्या ठिकाणी वर्तन करतात, माझ्या आत्म्याचा काही संबंध नाही. मग ज्ञानवान पुरुष कर्म करत नाही का, कर्म करतो, पण त्या कर्माचा आत्म्याशी कोणताही संबंध लावित नाही. त्या कर्माने आत्मा अस्पर्शित अचुंबित आहे असं ठरवतो जिवंत असताना. देह पडल्यानंतर तो काय होतो, विदेह कैवल्याला प्राप्त होतो असं सांगितलं. आणि त्याच्या निश्चयाचं स्वरूप सांगितलं कोणतं, त्या कारिका आहेत मांडुक्य कारिका. न कश्चित जायतो जीवा, जीव न कश्चित जायते जीवा, जीव झालाय का, संभव अस्य न विद्यते, जीव उत्पन्न होण्याची शक्यता आहे का, नाही. एतद उत्तमम सत्यम, हे सगळ्यात काय आहे, श्रेष्ठ सत्यातलं सत्य आहे. यत्र किंचित न जायते, जिथं काहीच उत्पन्न होत नाही, म्हणजे अजातवाद. याचा निश्चय कोणता असतो, अजातवादाचा निश्चय असतो. ब्रह्म कधी उत्पन्न झालं नाही आणि जग सुद्धा कधी उत्पन्न झालं नाही, आणि जगाचं कारण अज्ञान देखील कधी उत्पन्न झालं नाही. तेव्हा काहीच उत्पन्न झालं नाही, ना ब्रह्म ना जगत, असा निश्चय त्याला म्हणतात अजातवाद. हा त्या पुरुषाचा निश्चय. मग ईश्वर आणि जीवाविषयी काय म्हणतो तो, काय कैलास महाराज कोणता श्लोक आहे तो, जीव पण झाला नाही ईश्वर पण झाला नाही, तो म्हणतो हा न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थता. त्याचा निश्चय काय आहे, न कष्ट काय न निरोधो न च उत्पत्ती, ह्या जगाचा लय होत नाही आणि त्याचं उत्पन्नी पण होत नाही. हा न बद्ध न च साधका, कोणी बद्ध नाही आणि कोणी साधक पण नाही. न वै मुमुक्षा, कोणी मुमुक्षु नाही, न मुक्ता, कोणी मुक्तही नाही. इत्येषा परमार्थता, अशी परमार्थता. आणि ईश्वर काय ते अजून एक कारिका आहे स्वामी महाराजांच्या आश्रमात मला वाटतं लिहिले. ईश्वर हा भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वं भ्रममूलम इदम जगत. तो काय म्हणतो, अहम वृत्ती जी आहे ती भ्रमेण, भ्रमेण त्वं, त्वं पण काय आहे, भ्रमातलाच आहे. आणि भ्रमेण उपासका जना, हे जे चाललेले कर्म उपासना हे सुद्धा काय आहे, भ्रमेण उपासका जना. आणि मग काय म्हणतो, ईश्वर भावत्व, भ्रमेण ईश्वर भावत्व. मग आहे काय सगळं, तो म्हणतो भ्रमेण भ्रममूलम इदम जगत, ते सर्व काय आहे, भ्रममूल आहे, असा त्या विद्वानांचा निश्चय असतो. अजून एक कारिका आहे पण काय आता ते आठवेना. तर अशा प्रकाराने त्या जीवनमुक्त पुरुषाचा निश्चय सांगितला. आता तो शिष्य पुन्हा शंका करतो, आणि ती पुन्हा शंका, आता काय मी सांगितलं ना, शास्त्राचे संस्कार इतके असतात ना, माणसाला ज्या शास्त्राने आपल्याला ह्या स्थितीपर्यंत आणलं त्या शास्त्राला व्यर्थत्व यावं असं लवकर वाटतच नाही, गुरूंना व्यर्थत्व यावं असं वाटतच नाही. आणि जरी वाटलं तर गुरु आणि शास्त्राला ईश्वर एक वेळ मिथ्यात्व देईल, पण आपल्याला मिथ्यात्व यावं असं वाटत नाही. गुरु शास्त्राला मिथ्यात्व एक वेळ समजेल, पण आपल्याला मिथ्या म्हणायला मात्र लवकर तयार होत नाही. माशी सगळ्या ठिकाणी बसते पण विश्व काय नाही, विस्तवावर बसत नाही. त्याप्रमाणे आपल्याला गुरु शास्त्र जगत याचा दुसऱ्याला कांडी लावणं सोपं आहे, आहे की नाही, पण आपल्याला लावायला अवघड आहे. हा उपासना नको, ईश्वराला अगोदर मग त्या करतो, नंतर शास्त्राचे कर्म करायची एवढी बंधनकारक शास्त्राला मिथ्या ठरवतो, पण आपण देहाला मात्र नाही. आणि शास्त्राचं तर नेमकं म्हणणं आहे, पहिलं देहाला, पहिले तुळशीपत्र देहावर ठेवा आणि मग दुसऱ्यावर ठेवा, आहे की नाही. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवू नये.
ते काही मान्य नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचा बोधाचं स्वरूप सांगतात की त्याच्या दृष्टीनं एकच तत्व आहे, ते अखंडित आहे, ते अदृश्य आहे, ते नामरूप विवर्जित आहे, जन्मादी विकार विवर्जित आहे, पाप पुण्याच्या अतीत आहे. आणि त्याच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म किंवा कारण यांचे समष्टी किंवा वेष्टी, कर्तृत्व किंवा भोक्तृत्व, जन्म मरणादी धर्म यांचा यत्किंचितही संबंध नाही. मग सर्व स्वप्नातला जी भोक्ता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी जसं बुद्धीचा विलास आहे, तसं जागृतीतला प्रपंच देखील केवळ बुद्धीचा विलास किंवा हे मनोरथ मात्र आहे. मनोरथातले पदार्थ फक्त मनोरथ करतो तोपर्यंतच असतात, नाहीतर नसतात. किंवा स्वप्नातले पदार्थ स्वप्न पडतं तोपर्यंत असतात, नंतर जागृत अवस्थेवर आल्यानंतर नसतात. त्याचप्रमाणे तो म्हणतो की ज्या अर्थी हा भेद, हे जे सर्व भेद भासतात हे कुठपर्यंत, जोपर्यंत जागृती किंवा स्वप्न अवस्था आहे तोपर्यंत भासतात. सुषुप्तीत गेल्यानंतर आत्मा चिन्मात्र रूपाने राहतो, त्या ठिकाणी भेदाची प्रतीती येत नाही. पण जिथं भेदात्मक विश्व आहे ते कधी, ते जिथं जिथं बुद्धी आहे तिथं तिथं भेद आहे, आणि जिथं बुद्धी नाही तिथं भेद देखील नाही. उदाहरण कोणाचं? सुषुप्तीचं अनुभव. सुषुप्तीमध्ये भेद भासत नाही, कारण सुषुप्तीमध्ये बुद्धी आपल्या अज्ञानामध्ये कारणामध्ये लीन झालेली असते, असा आपला सर्वांचा अनुभव आहे. आणि तत्वज्ञ पुरुष विचाराच्या द्वारा अशा प्रकारचा निश्चय करतो की ही त्रिपुटी जी आहे ती सर्व त्रिपुटी बुद्धीचा विलास आहे, ती जागृतीतली असो किंवा स्वप्नातली असो. आणि सुषुप्तीमध्ये काल आपण थोडा विचार केला की सुषुप्तीमध्ये खरं बुद्धी कारणात लीन झाली असं आपण म्हणतो, एक आपल्या अनुभवाची संगती सांगण्यासाठी मनुष्य जागृत किंवा स्वप्नावस्थेमध्ये येतो आणि त्यावेळेला ती त्रिपुटी दिसते. याचा अर्थ याची बीजभूत अवस्था जागृती आणि स्वप्नाची सुषुप्ती अवस्था आहे, त्याच्यामध्ये ह्या त्रिपुटीचं बीज त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की स्मृती ही अनुभवपूर्विक असते आणि बुद्धी त्या अर्थी कारणात लीन झाली होती. पण जर खरं पाहिलं तर विश्व जर त्याचं कथन करणार असेल सुषुप्तीतल्या अज्ञानाच्छादित आनंदाचं, तर त्याचा अनुभव प्रामाणिक नाही. असं एकदम वेदांताचं गंभीर चिंतन केलं तर ही गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ होऊ शकते. एरवी प्रक्रियेच्या भाषेत बुद्धी कारणात लीन झाली इथपर्यंत जरी आपली नजर गेली तरी पुष्कळ झालं, कारण त्यांनी सगळी संगती जी आहे वेदांत शास्त्राची ती लागते. पण जर खरंच मनुष्य अंतरंग चिंतन करीत गेला तर या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव खऱ्या आपल्या स्वरूपातच असतो त्या ठिकाणी. कारण का, त्याला असा कुठं अनुभव असतो की मला कळत नाही, हा ऐके नाही. तुम्ही म्हणा त्याला आनंदाचा तरी कुठं अनुभव असतो, परंतु त्यावेळेला आम्ही एवढंच म्हणतो का तो असतो तिथं. मग तो जे असतो त्याच्या स्वरूपाचं जेव्हा चिंतन कराल तर त्या समजा स्मृती अनुभव पूर्विका मानली नाही तरी सुद्धा तो असतो म्हणजे मी असतो. आणि मग मी जो आहे तो मी असतो, त्या जागृती स्वप्न सुषुप्ती सगळ्या अवस्था आल्या गेल्या तरी सुद्धा मी होतो. म्हणजे सद्रूप नित्य त्रिकालाबाधित मी आहेच आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेवरून माझ्या सद्रूपत्वाचं चिंतन होतं, माझ्या ज्ञानरूपत्वाचं चिंतन करतं. आणि माझा अनुभव काय आहे, मी ज्याला जितका मला प्रिय आहे तितकं मला दुसरं कोणीच प्रिय नाही. परमप्रीतीचा विषय कोण आहे? आत्माच आहे. त्यामुळे आत्म्याचं सच्चिदानंद रूपत्व अबाधित राहतं. जरी आपण मानलं नाही, तो अनुभव प्रामाणिक मानला नाही आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञान मानलं नाही तरी सुद्धा आत्मा सच्चिदानंद अद्वय आहे याचा अनुभव होतो, तो अबाधित राहू शकतो. लक्षात आलं ना? तर मी जेव्हा म्हणतो लक्षात आलं का, त्याचा अर्थ असा नाही की बा तुमचे काही पाहतो तुम्हाला कळत नाही, असं नाही त्याचा अर्थ. माझा सांगण्याचा जो अभिप्राय तो मला सांगता आला की नाही या भावाने विचारतो. म्हणून असं नाही समजायचं कधी का लक्षात आलं काय म्हणजे आमच्या काही लक्षात येत नाही का. तुमच्या लक्षात येतं पण मला सांगता येतं की नाही, त्याचा अभिव्यक्ती करता येते की नाही म्हणून विचारतो. तर अशा प्रकाराने ही सर्व जी त्रिपुटी आहे ती मनोमात्र आहे, बुद्धीचा विलास आहे, मनोरथ मात्र आहे. स्वामी महाराज सांगायचे की हे जी आपल्याला जागृत अवस्था आहे ती स्वप्नाप्रमाणे वाटावी. म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे म्हणजे वेदांताचा सिद्धांत आहे, हे सगळं काय वराड हे स्वप्न गेम आहे. जागृती स्वप्नाप्रमाणे वाटावी. पण स्वप्नापेक्षा काय, स्वप्नाचं आपल्या हातात नाही. स्वप्न कसं पडावं हे हातात नाही, ऐके नाही. स्वप्न पडून जेव्हा आपली पुन्हा जागृतीवर आपण येतो, जागृती अवस्थेमध्ये, तेव्हा स्वप्न खोटं वाटतं. स्वप्न स्वप्नकाली खोटं वाटत नाही. आणि स्वप्नाच्या मध्ये आपण परतंत्र असतो.
पण खरा वेदांत सिद्धांताप्रमाणे चिंतन करताना त्या मनुष्याची चिंतनाची भूमिका उंचावली हे कधी अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे की जगत हे मनोरथ मात्र आहे. मनोरथ करणं आपल्या हातात आहे की नाही. आपण आता काशीला गेलो, विश्वेश्वराचं दर्शन केलं, सगळं आपल्या हातात आहे. नंतर मनोरथ आटोपून घ्यायचं हे सुद्धा काय आहे आपल्या हातातच आहे. तसं जगत हे काय वाटतं हे आपले मनोरथ मात्र आहे. स्वप्न मात्र सुद्धा वाटू नये, तर ते मनोरथ मात्र वाटावं असं सांगा. आणि असं झालं तर मनुष्य निकराच्या आत्मभावाला प्राप्त होऊ शकतो लवकरच. कारण त्याच्यापुढे मनोरथ थांबवले की काय तुष्णी अवस्था आहे किंवा वृत्ती संधिकाल आहे. आणि ते वृत्ती संधिकाल वाढवत गेलं की तो मनुष्य आपल्या स्वानंदामध्ये काल घालवू शकतो. जास्त कालक्रमाने त्याची आपल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखार्थ आनंदाची अभिव्यक्ती करीत करीत देहांतापर्यंत जाऊ शकते. म्हणून अशा प्रकारचं चिंतन करायचं. आता सांगतात जागृतीमध्ये जो प्रपंच भासतो तो सर्व बुद्धीचा विलास आहे. तीच बुद्धी झोपेत लीन झाली असता सर्व भेद नाहीसा होऊन आत्मचिन्मात्रता राहते. यावरून बुद्धी कल्पित पदार्थाचे बुद्धीच प्रकाशन करते. इथं संस्कृत विचारसागरामध्ये बुद्धी कल्पित पदार्थाचे बुद्धीच प्रकाशन करते असं कसं म्हणतात. याचा अर्थ काय घेतात. बुद्धी कल्पित पदार्थाचं बुद्धी प्रकाशन करते. बुद्धी पदार्थांचं प्रकाशन करते का. याचा अर्थ इथं फक्त बुद्धी काय करते अज्ञान आवरणाचा भंग करते असं करावं. काय वास्तविक आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं नाही, आवरणाचा भंग करायचा. आवरणाचा भंग कोण करते बुद्धी करते आहे की नाही. म्हणून आपण म्हणतो की बुद्धी जाणे. जाणे म्हणजे काय वृत्ती व्याप्तीने जाणे आहे की नाही, फलव्याप्तीने न जाणे. कोणाच्या बाबतीत फलव्याप्तीने जाणे न जाणे ब्रह्माच्या ज्ञानाच्या बाबतीत. आणि घटाधिकांचं ज्ञान होताना मात्र वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्तीने जाणे. या अर्थाने म्हणतात की त्या जागृत प्रपंचातलं सगळं पदार्थाचं प्रकाशन करते कोण करते बुद्धी. म्हणजे आता जरी स्थूलमानाने आपण बोललो तरी त्याचा अर्थ काय घ्यायचा बुद्धी आवरणाचा भंग करते आणि चिदाभास त्या पदार्थांचं प्रकाशन करतो ऐक ना जागृतीमधल्या पदार्थांचं घटपटादी पदार्थांचा असा अर्थ घ्यायचा. हे शिष्य बुद्धी कल्पित पदार्थांचे बुद्धीच प्रकाशन करते. हे शिष्य असा ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला त्याचा सर्व अज्ञान अंधकार जाऊन तो सदैव असंग अद्वितीय एकरस स्वयंप्रकाश ब्रह्मरूप होतो. आणि अशा प्रकाराने हा जो अज्ञानाचा अंधकार होता म्हणजे अज्ञानाचं जे आवरण होतं ते आवरण ज्या वेळेला ह्या ज्ञानाने निवृत्त होतं. कोणत्या ज्ञानाने ब्रह्माहमस्मी मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या अंतःकरणाची वृत्ती त्या वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये फलित झालेलं आहे की नाही विशेष चैतन्य. नुसतं कोणत्याही वृत्तीमध्ये झालेलं चैतन्य नाही. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञान अंधकाराच्या विरोधी आहे आणि त्या अज्ञानाचा नाश करतं. आणि अज्ञान अंधकार गेला की त्या पुरुषाला नित्य निरंतर मी असंग आहे निर्विकार आहे मी एकरस आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहे अशी त्याला प्रतीती येते. आणि असा जो पुरुष आहे तो काय करतो त्या ब्रह्माला जेव्हा प्रतीती येते म्हणजे ब्रह्माला जाणतो तर ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. त्या ब्रह्माला जाणून तो काय होतो ब्रह्मस्वरूपच होतो. तो ब्रह्माहून वेगळा राहतच नाही. ब्रह्माचं ज्ञान झालं की तो काय होतो मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तर तो काय होतो ब्रह्मरूपच होतो. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती ही बाधित होते ऐक नाही. आणि वृत्तीस्थ चिदाभास तो अकिंचित कर होतो म्हणजे असून नसल्यासारखा तो अकिंचित कर होतो. त्यावेळेला त्याची जी स्थिती आहे ती शास्त्राने वर्णन केली की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. तो स्वयंप्रकाश ब्रह्मरूप होतो. त्याच्या निश्चयात वास्तविक मागे काही झाले नाही पुढेही काही व्हावयाचे नाही. मनोरथ विलास मात्र सर्व जगत आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची इच्छा होत नाही. त्याचा जो निश्चय आहे त्या निश्चयाच्या स्वरूपात माग काहीच झालं नाही. म्हणजे माग मी कधी बद्ध झालो नाही आता मुक्त झालोय आणि पुढं आता मुक्त राहील असं नाही. मी जेव्हा मला मुक्त समजत नव्हतो तेव्हाही मी मुक्तच होतो. जेव्हा मी बद्ध झालो असं म्हणत होतो तेव्हाही मी मुक्तच होतो. जेव्हा जगत झालं आहे ते सत्य आहे असं मी समजत होतो तेव्हाही जगत नव्हतं. आता जेव्हा जगत मिथ्या आहे असं मी म्हणतो तेव्हाही जगत नव्हतं ऐक नाही. ज्या वेळेला मी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी
द्वैत आहे अशी कल्पना करत होतो तेव्हाही द्वैत नव्हतं, आणि जेव्हा आत्मा हा अद्वैत स्वरूपाहून द्वैताला जगद्रूपाला प्राप्त झाला असं म्हणतो तेव्हाही आत्मा तसाच होता. आत्मा म्हणजे तेव्हा मी, म्हणजे तेव्हाही मी असाच होतो, अशा प्रकारचं मी असंग निर्विकारच होतो, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय. याला म्हणतात बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. मग हे जगत म्हणून काय आहे तर तो म्हणतो की मनोरथ विलास मात्र जगत आहे. म्हणजे जगत म्हणजे हे जगत आहे अशी मी फक्त कल्पना काय, खरं जगताची कल्पना केली की जगत आहे. आपण दृष्टी सृष्टीवाद पाहिला, जगत ज्ञानाबरोबर पदार्थ आहे की नाही, ज्ञान गेलं की पदार्थ गेला, म्हणजे याचा अर्थ मनोरथ केलं तोपर्यंत पदार्थ, मनोरथ थांबले की पदार्थ थांबला, पदार्थ गेला, अशा प्रकारचा त्याच्या दृष्टीनं. आता तो काय म्हणतो हे सगळं मनोरथ आहे, मनोरथांचा विलास किंवा विकास म्हणजे हे जगत आहे, दुसरं काही नाही. मग अशा वेळेला जर हे जगत मनोरथ मात्र आहे म्हणजे याचा अर्थ ते जर इतकं खोटे आहे, म्हणजे त्यांनी लिहिलं की स्वप्नातल्या स्वप्नाप्रमाणे, स्वप्नातले पदार्थ खोटे आणि ते स्वप्नात पुन्हा स्वप्न पडलं तर ते किती खोटे, तितकं हे जगत तुच्छ आहे, असत आहे, असं त्याच्या बुद्धीचा निश्चय झाला. मग अशा जगतातल्या कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीची इच्छा तो करत नाही, किंवा कोणत्याही जगताच्या अंतर्भूत होणाऱ्या गोष्टीची निवृत्तीची पण इच्छा करत नाही. तो बंध निवृत्तीची आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा करत नाही, तर बाकी असणारे जे माया कार्य आहे त्याच्या प्राप्तीची आणि निवृत्तीची इच्छा तो काय करणार. खरं तर असं सांगितलं त्या कठोपनिषदात आलं ना, नाभिप्सितम नचिकेतम म्हणणे, हां त्याच्यामध्ये लिहिले की त्या नचिकेताला ती ब्रह्मविद्या का तो सांगतो. तर नचिकेताला तो यम सांगतो की तुला पुत्र दारा स्वर्गाचं ऐश्वर घे, आणि तो काय म्हणतो काहीच नको, काही हा तवे वाहम तव नृत्य घेते, तुला वाहन काय लागत असेल रथादी किंवा नृत्य गीत काय जे पाहिजे ते घेतो, म्हणतो तुलाच लकलाभ असो, मला ते काहीच नको. लगेच यमराज त्याला सांगायला ब्रह्मविद्या सांगायला तयार झाले. तर ब्रह्मविद्या सांगण्यासाठी का प्रवृत्त झाले तर त्याचं कारण आहे, ते म्हणतात तू ह्या सर्व ऐहिक आणि पारलौकिक भोगाचा ज्या अर्थी त्याग केला तर ह्या भोगाचा त्याग करणाऱ्या पुरुषालाच या ठिकाणी ब्रह्मविद्येची इच्छा होत असते. त्वाम अभिप्सता म्हणजे तुला ब्रह्मविद्येची इच्छा निर्माण झाली ज्या अर्थी तो, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ज्याला ब्रह्मविद्येची इच्छा निर्माण होते हाच खरा ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे की ज्याला इच्छा निर्माण होते, मुमुक्षुत्व आहे की नाही. पण ते मुमुक्षुत्व खरं कोणाच्या ठिकाणी, ज्याला ऐहिक आणि ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाले या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. जर त्याला भोगामध्ये रुची निर्माण नसेल तर समजायचं की याला हा कोणता ब्रह्मविद्येचा अधिकारी नाही, हा ब्रह्मविद्या प्राप्तीच्या इच्छा त्याला निर्माण होण्याचा अधिकारी झाला. ब्रह्मप्राप्तीची इच्छा त्यालाच होऊ शकते की ज्याला संपूर्ण ऐहिक पारलौकिक भोगाचा उभग आला, तोच पुरुष हा त्याला होऊ शकते. मग आपल्याला पहिल्यांदा इच्छा जर व्हायची असेल तर एवढं पाहिजे, मग नंतर ब्रह्मप्राप्ती. हा अनन्य प्रोक्ते गतिरेव गतिरत्र नसते, म्हणजे तरी गती ही तरच त्याचं ज्ञान होईल, नाही तर होणार नाही. अनन्य भाव, अन्याश्रयाचा सगळ्याचा त्याग करायचा असं ज्याचं असेल तर अनन्य प्रोक्ते गतिरत्र असती. दुसरं अनन्य होऊन जर त्यांनी ऐकलं आणि सांगणाऱ्यांनी सांगितलं तरच त्याला याचं ज्ञान होऊ शकतं, अन्यथा नाही. हा हे ठेवायचं. हां सांगणाराही अनन्य नसेल म्हणजे तो ब्रह्मनिष्ठ नसेल, बळीबोध होत नाही, आणि ऐकणाराही अनन्य नसेल तरीही त्याला बोध होत नाही, अशा प्रकारची स्थिती. म्हणून ते सांगतात की असा जो पुरुष आहे तो कशाच्या प्राप्तीची इच्छा करेल आणि कशाच्या निवृत्तीची इच्छा करणार, कशाही नाही. काय तर दुसरं एक प्रमाण आहे, तो कोणते, हा गीतेतला श्लोक आहे तो, काही नाकांक्षती, तो कशाची आकांक्षाही करीत नाही, प्राप्तीची आणि निवृत्तीची देखील इच्छा करत नाही, कारण ते पदार्थच मुळी काय आहे, मनोरथ मात्र आहे असं सांगतो. आता तुम्ही म्हणाल की याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करीत नाही असा नाही, मग तो कसल्या प्राप्तीची इच्छा करत, हा काय न द्वेष्टी, हा ते पण आहे. प्रवृत्तानी न निवृत्तानी न कांक्षती, न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. पुढं शुभाशुभ परित्यागी नाही, ते नाही ते
14व्या अध्यायातला श्लोक आहे हा. न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. उत्तरार्ध आहे का हा? का पूर्वार्धच असं हा? प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती असं त्याचं वर्णन केलंय. किंवा मग तुम्ही म्हणाल का आता तो खातच नाही का, काही मग आता काही व्यवहारच करत नाही का? तसंही नाही, कारण गीता त्याला प्रमाण आहे. कालच श्लोक सांगितला कोणता? पश्यन शृणन स्पृशन जिग्रहन असनन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिशन निमिशन नपी इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. याचा आता तो करतो असं आहे की नाही? भगवंताच्या मतामध्ये करत नाही का? प्रलपन विसृजन गृह्णन सगळे करतो तो, परंतु त्याची समजूत जी आहे, त्याची धारणा जी आहे, त्याच्या बुद्धीचा निश्चय जो आहे तो अशा प्रकारचा आहे की इंद्रिय इंद्रियार्थेषु इंद्रिय इंद्रियांच्या विषयांच्या मध्ये प्रवृत्त झालेले आहेत, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, म्हणून आत्मदृष्टीने तो कशाची इच्छाही करत नाही. आत्मदृष्टीने इच्छाही करत नाही कशा प्रवृत्तीची किंवा निवृत्तीची. आणि लोकदृष्टीने इच्छा करतो. म्हणजे इच्छा कुठं होते? लोकदृष्टीने त्याच्या अंतःकरण होते. त्याला अंतःकरण आहेच आहे. ज्ञान झालं म्हणजे काय अंतःकरणाचा नाश होतो का? नाही, अंतःकरणाचा बाध होतो. मायेचा नाश होतो, पण मायाकारी अंतःकरणाचा बाध होतो. त्यामुळे अंतःकरणाचे धर्म हे कधी धर्मीला सोडून राहत नाही. मग सुखदुःखादी त्याच्या ठिकाणी असतात, पण कुठं असतात? अंतःकरणाच्या ठिकाणी असतात. इथून पुढं पाठीमागं त्याला भ्रमामध्ये अध्यासामुळे तो कोणाचे म्हणत होता? आत्म्याचे. आता तो आत्म्याचे नाही म्हणतो, आहेत कोणाचे? अंतःकरणाचे. त्या अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाच्या ठिकाणी ठेवून तो आत्मरूपाने वेगळा राहतो. त्याचा द्रष्टा होतो किंवा साक्षी होतो, किंवा द्रष्टाही होत नाही आणि साक्षी होत नाही. अशा रीतीनं तो राहतो. म्हणून असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात जीवनमुक्त पुरुष. त्याचं वर्णन चाललं. याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करीत नाही असा नाही. तो कानाने ऐकतो, जिव्हेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मलत्याग करतो, पायाने चालतो, धावतो, रतिसुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो. इतके व्यवहार करूनही तो सदैव अकर्ता अभोक्ताच असतो. ही अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे देहदृष्टीनं सर्व करतो आणि आत्मदृष्टीनं काहीच करत नाही. पुन्हा वाचायची गरज नाही. त्या संस्कृत विचारसागरामध्ये आपलं बरं त्याचं ब्रह्मसूत्राचं किंवा जीवनमुक्ती प्रकरण त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्याला 7व्या तरंगात जेव्हा हा विषय येईल तेव्हा करू, कारण आताच बराच विस्तार झाला याचा. साधारणपणाने आपल्याला ज्ञानीपुरुषाचं लक्षणं कशी आहे, त्याच्या स्वसंवेद्य असणाऱ्या बोध कसा स्वरूपात असतो हे सांगतात. हे काय बाहेरची लक्षणं सांगत नाहीत. आता याच्यामध्ये आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः ही लक्षणं नाही सांगत. याच्यामध्ये त्याला काय वाटतं, त्याची जाणीवेचा कोणता स्तर असतो ते या ठिकाणी सांगतं. की त्याच्या दृष्टीने हे सर्व मिथ्या वाटतं, असत वाटतं, तुच्छ वाटतं, मनोरथ मात्र वाटतं, बुद्धीचा विलास आहे असं वाटतं, हे खोटं आहे असं वाटतं. आणि त्याचा अधिष्ठान आहे ते त्यांनी असंग आहे, त्याच्या अधिष्ठानाशी त्याचा काही संबंध नाही. आणि त्या अधिष्ठानालाच आत्मा असं म्हणतात. तो आत्माच ब्रह्म आहे आणि तो पारमार्थिक सत्यावान आहे. बाकीचे सगळे हे व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक सत्तावान आहे असं त्यांनी आतापर्यंत चिंतन केलं. आपण त्या चिंतनाप्रमाणे त्याचा अंतरंग स्वसंवेद्य अशा प्रकारचा बोध असतो. बोध असूनही तो काही करीत नाही असं नाही. सगळं करतो, खातो पितो सर्व, परंतु तो खात पित असून खातही नाही आणि पितही नाही, चालतही नाही आणि बोलतही नाही, अशा प्रकारची त्याची स्थिती. तर ही ऐकताना आपल्याला ही गोष्ट अद्भुत आहे असं वाटतं. म्हणून सांगतात की ऐकायला सुद्धा अद्भुत आहे, सांगायला सुद्धा अद्भुत आहे. असं त्या ज्ञान सांगायचं का खातो आणि म्हणायचं का खात नाही आणि पुन्हा वदतो व्याघात नाही, आहे की नाही? खात असताना नाही म्हणतो. म्हणून ही जी गोष्ट आहे ही अद्भुत गोष्ट आहे. आणि अद्भुत गोष्ट हे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवत चैनमन्य शृणोति श्रुत्वा पेनम वेद न चैव कश्चित, असं त्याचं वर्णन केलं. सर्वात मोठं आश्चर्य असेल तर हे वेदांतामध्ये आश्चर्य. इतकं आश्चर्य जगामध्ये कोणतं नाही. असं धडधडीत दिसणारं जग त्याचा अजातवाद सांगायचा, नाहीच म्हणून सांगायचं. आणि कधी न दिसणारा आत्मा तोच सर्वत्र आहे, ऐका. तो त्याच्या वाचून दुसरी कोणता पदार्थच नाही असं सिद्ध करायचं, ऐका. मग स्वामीजींनी तिथं काहीतरी हा विषय चांगला सांगितला होता याच्यामध्ये ऋषिकेशमध्ये. आता मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं त्याचं आहे केलेलं ते पहिला.
हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की नाही. म्हणून आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. आत्म्याचं दर्शन करणारा आहे कोणता आहे? आश्चर्यकारक. आणि दर्शन करतो तेव्हाही काय आहे? आश्चर्यच आहे. दर्शन करण्याची वस्तू सुद्धा काय आहे? अदृश्य, अप्रमेय, अविषय, असंग अशा प्रकारची. आणि त्या वस्तूचं काय झालं पुन्हा? साक्षात्कार आहे की नाही. आश्चर्यकारकच आहे की नाही हे सर्व. पण वेदांतामध्ये हा चमत्कार आहे. म्हणून काही लोक काय म्हणतात, हे काही लोक असं खातोय आणि खात नाही म्हणलं की लगेच सांगतात खात नाही म्हणजे आत्मदृष्टीनं, खातो म्हटलं की देहदृष्टीनं, या बोटाचा थुंका त्या बोटावर आहे की नाही, अशी स्पष्टीकरण करतात हे वेदांती लोक. असं म्हणतात लोक. याच्यामध्ये यांचं एक वाक्य हे काय, त्याच्यात एक वाक्यता काही वाटत नाही. आम्ही बराच काळ वेदांताचं चिंतन केलं, परंतु ती गोष्ट आमच्या बुद्धीला पटली नाही. त्यामुळे आता आम्ही दुसरं साधन निवडलं असं लोक म्हणतात. का तर त्याचा समन्वय जो आहे, त्याचं सामंजस्य हे चांगल्या प्रकाराने कळलं पाहिजे. ते गुरु परंपरेनं, शास्त्र परंपरेनं आपल्याला कळलं ते निस्संदेह मनुष्य होतो. आणि मग त्याला खरं आश्चर्य हेच आहे. कोणतं आश्चर्य? खरंच कळतं आणि आपलं करतो आणि करीत नाही. हे कसं आहे हे जर आपल्याला कळलं तर त्याच्याविषयी शंका राहत नाही. मनुष्य संशयरहित होतो आणि उलट जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगतो. ह्या बोधावर आरूढ झालेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा दुर्वासाचं उदाहरण देतात. दुर्वासा त्या गोपी पलीकडं कृष्ण भेटीला जायचं तर नदीला पूर आला. त्या दुर्वासाला म्हणजे कसं करावं आता? दुर्वासाने सांगितलं, मी जर निराहारी असेल आहे की नाही तर तुम्ही पलीकडे जा, यमुनेला वाट मागा. त्यांनी सांगितलं, दुर्वास म्हटलं, ते सगळे लागले हसायला. आता हा निराहारी, आपल्याला माहिती आहे दुर्वासाचा आहार किती खंडोगंती आहार, आणि तो म्हणतो मी निराहारी असेल तर, आणि दिली यमुनेने वाट, गेले पलीकडं आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांची जी आत्मदृष्टी होती तर ती आत्मदृष्टी अशा प्रकारची होती की मी काही खातच नाही. आणि तिकडे गेल्यावर श्रीकृष्ण परमात्म्याशी भेटून पुन्हा निघाल्या, पुन्हा पूर आहेत. आता काय करायचं? भगवान परमात्मा म्हणतात, जर मी आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुनामाई तुम्हाला वाट देईल. दिली यमुनेने वाट आहे की नाही. याच्यामध्ये हा काही बुद्धीचा निश्चय. नाहीतर माणसाचा हा निश्चय ढळतो. निश्चय ढळला की मग काय खरं नाही. ते सांगितलं ना, काय राम आल्ला असं झालं की मग काय खरं नाही. मग त्याच्यात द्यायच्या काय ठिकऱ्या ठिकऱ्या. राम म्हण नाही तर आल्ला म्हण. याला रामही वाचवतो का नाही माहीत नाही, आल्लाही वाचवतो की नाही माहीत नाही. दोन्ही म्हणा तर दोन्हींचाही उपयोग नाही. तसे हे द्वैत आणि अद्वैत यांचा आपल्या बुद्धीमध्ये चांगल्या प्रकारचा निवाडा झाला पाहिजे. आणि हे निवाडा झाला की मग सगळं जीवन काय हे अद्भुत आहे किंवा आश्चर्यकारक अशा प्रकारची गोष्ट आहे. हा, द्वैत दशेचे अंगण असं पुढे बसत जा, म्हणजे निदान मग आम्हाला तरी ऐकू येतं आणि पुन्हा दुसऱ्यांनाही सांगता येतं. हा, द्वैत दशेचे अंगण जै का अद्वैत ओळगे आपण तै मोक्ष हा भेदू तव तव दून अभेद असे. असं ते म्हणतात. जितका भेद किती वाढला ना, खरा अद्वैत तत्वज्ञ जो असतो, जितका भेद वाढेल तितका काय वाढतो? त्या भेदाचं अधिष्ठान कोण आहे? अभेदच आहे की नाही. मग त्याचा भेद एकदा कल्पित आहे असं ठरलं आणि मग किती जरी भेद वाढला तर भेदाचं काही निरधिष्ठान भरम होत नाही. भेदाचं अधिष्ठानच दिसत चालतं आहे की नाही. म्हणून ते सांगायचे की जितकं द्वैत वाढेल तेवढे काय बळ कोणाला येतं? अद्वैताला बळ येतं आहे की नाही. अशा प्रकारे ते जाणून घेतलं पाहिजे. कसं? द्वैत हे कल्पित आहे की नाही, आणि अद्वैत हे काय आहे? वास्तव आहे. म्हणजे वास्तव अद्वैत आणि कल्पित द्वैत कळलं का किती त्या द्वैताचा विस्तार झाला तरी नको. मग तुम्ही किती म्हणा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी फक्त तू देव आयशे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेव दे चरणावरी माथा. सारखं द्वैत वाढतच चाललं ना. पण जितकं वाढत चाललं तितका काय? भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतापेक्षाही ते सुंदर आहे, कारण त्याची बैठक काय खरी. आज खरं सुंदर कोण आहे? अद्वैतच आहे. त्याची त्याला बैठक असल्यामुळं त्याच्यामध्ये भेदू तव तव दून अभेद असे दुप्पट आणखीन अभेदाला बळ प्राप्त होतं. पण कधी नाहीतर मग मात्र मरणच आहे. द्वैताला सत्य समजून जर तुम्ही म्हटले की किंवा आपण सुखाची अभिव्यक्ती करू तर काय होणार? अधिक दुःख पदरात पडणार. द्वैत सत्य ठेवून ती पत्नी कोणत्या कुळातली आलेली असते आणि ती फक्त काय करते? पतीच्या ठिकाणी वास्तव काय आहे? आपला अभेद आणि कल्पित भेद आहे असं म्हणते आहे की नाही. कल्पित काय आहे? भेद आहे असं मानते. बरोबर आहे ना. की काय सांडुनी कुळे दोन्ही प्रियासी अनुसरे कामिनी, की ती द्वंद्व चिंतन काय
द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली जैशी. तिनं फक्त काय केलं, काय आहे का तिचा संबंध लग्नाच्या पूर्वी, पण ती आल्यानंतर ती म्हणते की शरीर दोन आणि मन एक, ऐके नाही असं म्हणते. खुशाल त्याच्या सगळ्या मालमत्तेचा अगदी राजरोज भोग घेते. तो बिचारा दिवसभर कष्ट करतो, आईचं तिला सर्व लाभ होतो. आणि बघा आता सध्या हे चाललेत ना गुंठेवारी, ज्या बहीण भाऊ एका उदरातून आले पण वास्तव भेद मानला. वास्तविक आहे एका आईच्या उदरातून आले आणि ते काय म्हणतात, आमचा आणि तुमचा काही भेद आहे. ती जाते दुसऱ्या घरामध्ये, हा भाऊ राहतो एका ठिकाणी. त्यांनी भेद मानला. भेद मानल्यावर झाली काय, कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या. वडिलांच्या माझ्या वाडवडिलाची इस्टेटीमध्ये माझा हिस्सा नाही का, पत्नीला जावं लागते काय कोर्टात. आणि भेद केला तिनं, तर भेद केला की लगेच हकालपट्टी किंवा कोर्ट कचेऱ्या सुरू होतात, आहे की नाही. पण कोणता वास्तव भेद मानला की नुकसान, कल्पित भेद मानला की काय लाभच लाभ. सर्व उलट त्या ऐक्याचे मुदलन ढळे आणि साजरेपणात उलट दोन आहेत का नाही, दोन असल्याने बिघडलं का दोन सत्य मानण्याने बिघडलं. उलट माऊली म्हणतात दोन शिवायचा आनंद नाही, पण दोघांमधला भेद कल्पित मानल्याशिवायही नाही. दोघांशिवाय आनंदाचा भोग नाही, बरोबर आहे ना. पण दोघांचा भेद कल्पित मानला तर आनंदाचा भोग आहे. आणि जर तुम्हाला आनंदरूप असणारा परमात्मा जर त्याच्या ठिकाणी तुम्ही सत्यभेदाची कल्पना केली तर आनंदाचा भोग तर होत नाही, उलट दुःखाचे डोंगर लागती सोसावे, अशा प्रकारची स्थिती. म्हणून गुरु शिष्य असो, देवभक्त असो, मित्र असो किंवा कोणाचा व्यवहार ज्याचा संबंध येईल ती व्यक्ती असो, सगळ्यांच्यामध्ये आत्मभाव पाहिजे. वास्तव आत्मभाव आणि कल्पित द्वैत. असं केलं तर मनुष्य किती प्रेममय व्यवहार करील, ऐक ना. त्याला शास्त्राचं ज्ञान नसताना सुद्धा त्याचे व्यवहार जे येते नीती सिद्धांतांचं उल्लंघन करणार नाही, धर्मसिद्धांताचं सुद्धा तो अनुसरण आपोआप त्याच्या जीवनात होईल, जर खरं अध्यात्म त्यांनी घेतलं तर, स्वीकारलं तर, आहे की नाही. म्हणून आणि हे सगळे हिशेब जे आहेत ना, आपण भाग्यवान आहे, आपल्यालाच माहिती आहे, लोकांना हे हिशेब माहीत नाही. काल महाराजांनी सांगितलं याच्यातला एक भाग नुसता कंपनीच्या मॅनेजरला सांगितलं तर कंपनी त्यांना त्या ट्रेनिंगसाठी पाठवते. 3 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी 40-40 हजार रुपये खर्च करते का, हे 100 लोकांचा व्यवहार सांभाळतील म्हणून. आणि त्याचं काहीतरी साधी गोष्ट सांगते, तुम्ही एखाद दिवस त्यांचं व्याख्यानच ऐका ते, तर काय काय चाललंय बा हे अध्यात्माचा विषय घेऊन. तुम्ही एक दिवस सांगा अध्यात्माचा विषय घेऊन कसे लोक मोठे होतात, कसे लोक त्याचा लोकांना फायदा करून देतात. हे वेदांताचं घेतलेलं एक थोडासा भाग, त्याला नाव दिलं आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला. घ्या पैसे, करा गोळा किती पण, आहे की नाही. याच्यामध्ये फायदा इतका होईल का त्याच्यामध्ये. आणि हे ज्ञान साकल्याने आपल्याला होते, आहे की नाही. हे गोष्ट तर कमीत कमी जगाचं जाऊ द्या, पण आपलं समाधान आपल्याला टिकवता येईल एवढं आपल्याला भरपूर ह्या निश्चलदासजींनी, ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अद्वैत चिंतनाच्या द्वारा आपल्याला देणगी दिलेली. फक्त आपण त्याच्यामध्ये स्थिर राहिलं पाहिजे आणि हा विचार करताना झोप नाही घेतली पाहिजे, नख नाही काढली पाहिजे, किंवा याच्यामध्ये आपण शांत मनाने चांगल्या प्रकाराने ऐकायचं. म्हणून सांगतात की या ठिकाणी हे शिष्य असा ज्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश झाला, त्याचा सर्व अज्ञान अंधकार जाऊन तो सदैव असंग, अद्वितीय, एकरस, स्वयंप्रकाश ब्रह्मरूप होतो. त्याच्या निश्चयात वास्तविक मागे काही झाले नाही व पुढे काही व्हावयाचे नाही. काय ते न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते. माग जीव बीव काही झाला नाही आणि पुढे काही होणार नाही. मनोरथ विलास मात्र सर्व जगत आहे, म्हणून कोणत्याही पदार्थाच्या प्राप्तीची किंवा निवृत्तीची इच्छा होत नाही. याचा अर्थ तो भोजनादी व्यवहार करीत नाही असा नाही. तो कानाने ऐकतो, जिव्हेने स्वाद घेतो, त्वचेने स्पर्श जाणतो, नाकाने वास घेतो, वाणीने बोलतो, हाताने घेणे देणे करतो, गुदद्वाराने मलत्याग करतो, पायाने चालतो, धावतो, रतिसुखाचाही भोग घेतो, काय वाटेल ते करतो. इतके करूनही, व्यवहार करूनही तो सदैव अकर्ता अभोक्ताच असतो. खरं सांगा, अशा ज्ञानवान पुरुषाविषयी मनुष्याने शंका घ्यावी का. तो याच्यामध्ये काय करीत नाही, सगळं करतो असं सांगितलं. म्हणून ज्ञानवान पुरुषाविषयी कधीही शंका घेऊ नये. कारण तो काय आहे, तो आपल्या आत्मबोधाच्या दृष्टीनं त्याच्या क्रिया प्रारब्ध प्राप्त होत असतात. त्या होत असताना त्याचं कधी स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध किंवा अनिच्छा प्रारब्ध पुढे आपल्याला ह्या 7व्या तरंगात येईल किंवा पंचदशीमध्ये विषय येतो याचा. तर अशा वेळेला ज्ञानवान पुरुषाविषयी कोणतीही शंका घेऊ नये.
एक तर ज्ञानी म्हणूनही स्वामी महाराज म्हणायचे, ज्ञानी म्हटला तर त्याच्याविषयी कोणती शंका घेऊ नये, कारण बोध त्याचा स्वसंवेद आहे की नाही, तर तो बोध तुम्हाला विषय होणार आहे का, अशा वेळेला त्याची कशाला चर्चा करायची. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल पण आम्ही ज्ञानवान आहे म्हणून आम्हाला त्याचे अज्ञान आहे, ज्ञानवान पुरुषाला सगळं जगत ज्ञानवान दिसत असतं. काय मुक्ताची काय देखे मुक्त आपुलिया प्रतिती जगतची मुक्त, आपल्या दृष्टीने पाहिलं तर ज्याला मुक्त आहे त्याला सगळं जे काय बंद कालेपी बंदा भाव म्हणतात, हा कुठं तुला मुक्त दिसतो. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे, ते एक जॉबर महाराज होते, त्यांना ते स्वामी महाराजांचे एकदम जवळचे स्नेही होते, शिष्य होते. तर ते स्वामी महाराज म्हणायचे, तुम्ही गृहस्थी लोक तुमचं काय वेदांतामध्ये तुम्ही काय वेदांत ऐकावं. ते म्हणे बाकी तुम्ही कधी मुक्त होणार नाही. ते म्हणे मला काही नाही स्वामी महाराज तुमची दया येते, कारण का की तुम्हाला आम्ही बद्ध कसे काय दिसतो, मला त्यामुळे मला वाटतं की आपुल्याची प्रतिती जगतची मुक्त हा अनुभव तुम्हालाच आला की नाही याची मला शंका आहे. मग ते म्हणायचे स्वामी महाराज म्हणे नाही बाबा माझं ज्ञान ना कबूल करीत असेल तर नाही तू पण मुक्त. हा आता बरोबर आहे म्हणे ते म्हणायचे आता बरोबर. म्हणजे आपल्याला सर्व जगत काय वाटतं, ज्ञानीपुरुषाला सर्व जगत मुक्त, त्याला कोणी बद्ध दिसतच नाही. आणि ही जी लक्षणं सांगितलेली आहे तरी ही लक्षणं आता पुढे येणारच आहे, ही दुसऱ्याला लावण्यासाठी नाही, ही लक्षणं आपण स्वतःवर घ्यावी. ह्या बोधाचं स्वरूप दुसऱ्याला झालं की नाही याची चिंता करण्यासाठी हे सांगितली नाही. अंतरंग लक्षण असो किंवा बहिरंग लक्षण असो ही आपल्यासाठी सांगितली. तर स्वामी महाराजांचं दृष्टांत सांगितलं असेल, दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही, आहे की नाही, दुसऱ्याकडे बोट करण्यासाठी नाही. नाहीतर कालच चिंतन केलं आपण की मिया सांगितलेल्या लक्षणाची पोथी घेऊन हिंडीनला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवना प्रतिलक्षणा अद्वेष्टा सर्वभूतानां न द्वेष्टी संप्रवृत्तानी विहाय कामानी हा सर्व धर्मान परित्यज्य, काय सगळी लक्षणं ज्ञानीपुरुषाची भक्ताची घेतली आणि डोक्यावर पोथी बांधली तरी सुद्धा हा ज्ञानी आहे की नाही हे तुम्हाला सगळ्यात त्रैलोक्यात हिंडलं तरी मिळणार नाही. मग ही लक्षणं सांगितली कशासाठी, तर ही लक्षणं आपल्या ठिकाणी घ्यावी म्हणून सांगितली. भागवतामध्ये लिहिले इतकं नाही माणसाने आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचे दोष तर पाहूच नाही पण गुण सुद्धा पाहण्यात शक्ती खर्च करू नये. गुणही पाहू नये आणि दोषही पाहू नये. गुण दोष पाहिले का आत्म्याचा ठिकाणी गुणदोषाचा अध्यास स्वीकारल्याशिवाय का अध्यात्म आणि अध्यासाच्या निवृत्तीसाठी प्रयत्न चालले ना, म्हणून गुणबुद्धी करू नये आणि दोषबुद्धी करू नये. गुणदोष पाहणं हा सगळ्यात मोठा दोष आहे. भागवतामध्ये एक श्लोक आहे काय त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की गुणदोष पाहणं हा सर्वात मोठा दोष आहे आणि कोणाचे गुणदोष न पाहणं हा सर्वात मोठा गुण आहे. अशा प्रकारचा 11व्या स्कंदामध्ये श्लोक आहे. गुण दोष गुण मात्र काय अशाच अर्थाच आहे ना, गुण दोष भिदा अशा प्रकारचं आहे. हा तरी हा सुलभ उपाव अनिकाचे काणी आणि गुणदोष मना नानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. जर भगवत प्राप्ती पाहिजे असेल तर लोकांचे गुणदोष दृष्टीर दोष हा गुणस्तु उभयवर्जिता असे. गुणदोष पाहणं हा दोष आहे, गुणदोष दृष्टीर दोष हा आणि गुणस्तु उभयवर्जिता हा असं सांगितलेलं आहे. आणि असं जेव्हा वेदांत शास्त्रावर जर श्रद्धा असली तर, नाहीतर माणूस सारखा म्हणत राहतो. ह्याच्यामध्ये महाराज आहे ना, आता हे महाराजांची एक शंका काय सारखी दिगंबर महाराजांची, किंवा मग मला नित्य आनंदात राहायला पाहिजे, माझं डोकं का फिरतं कधी कधी. जर मी हे डोकं फिरलं तर डोकं फिरतं का आपण फिरतो त्याच्यामध्ये, आत्मा थोडाच फिरतो. हा निश्चय पाहिजे ना त्या काळ. डोकं फिरलं तुमचं एक दिवस डोकं फिरायचं आहे, एक दिवस तुम्हाला समाधीमध्ये जाण्याचं आहे. जे समाधीमध्ये तरी अंतकरणाचाच धर्म आहे ना, आणि विक्षेप कोणाचा धर्म आहे, अंतकरणाचा. तुम्ही त्याचे द्रष्टे आहेत का तुम्ही त्याचे करते आहेत. हां बरं, त्या समाधी सुखाचे तुम्ही भोगते का विक्षेपामुळे निर्माण झालेल्या दुःखाचे भोगते. मग तुम्ही करते नाही म्हणता, भोगते नाही म्हणता, मग तुम्ही त्याचे द्रष्टे आहे म्हणता, ऐक नाही. त्याच्यात बारीक विचार करायला गेले का अमृतानुभव सकाळी तुम्ही द्रष्टेपणात तरी कुठं राहता. हा द्रष्टाही होऊ न ठके, ऐक नाही. तर अजातवादात स्थिर होता. मग अजातवादच खरा आहे हा एकदा बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर जरी काही जरी झालं, स्वप्न कसं पडावं ठरवता येत नाही, ऐक नाही. पण जागृत झाल्यावर त्याचं काहीच नाही. तसं स्वरूप जागृतीच्या दृष्टीनं किंवा स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला, अंतकरणात विक्षेप होऊ नाही तर
आता पंचदशीमध्ये आले की अंतःकरण पंचदशीचं चिंतन करीत जा, म्हणजे आपोआपच सगळं होतं याच्यामध्ये. अमृतानुभवाचं चिंतन करायचं झालं तर विचारसागर किंवा पंचदशी प्रकरण ग्रंथ समोर ठेवूनच त्याच्यात प्रवेश. विवर्तवादातून आज्यातवादात जावं लागेल, सृष्टीदृष्टीतून दृष्टी, मग आज्यातवाद, मग त्याच्यामध्ये मनुष्य रंगू शकतो. नाही तर प्रक्रिया माहीत नसल्या तर मग शंकर सारख्या राहत चालतात याच्यामध्ये. म्हणून प्रक्रिया पण आपल्याला चांगल्या माहीत पाहिजे प्रकरण ग्रंथाच्या द्वारा, तर त्या नेहमी वाटतं. याचा अर्थ काय, तिथं जे आहे ना पटकन आपण अंतःकरणाच्या धर्माचं काय करतो, तादात्म्य करतो, आहे की नाही, एवढाच अर्थ आहे. पण ते करायचं नाही, काय काय नाही करायचं, त्यासाठी कसं नाही करायचं, तर हा विचार जर वारंवार केला की अंतःकरणाचे धर्म आहे, मी त्याचा द्रष्टा आहे, मी त्याचा साक्षी आहे की नाही. आणि याच्यामध्ये मला हा भ्रम आहे कोणता, अंतःकरण. तुम्हाला ज्यावेळेला विक्षेपरहित अवस्था असते त्यावेळेला आनंदाची अभिव्यक्ती होते, आणि विक्षेप नसतो तेव्हा आनंदाची अभिव्यक्ती होत नाही. पण आनंदाची अभिव्यक्ती करणारी जी वृत्ती आहे की नाही, ती वृत्ती म्हणजे मी आहे का, ती वृत्ती म्हणजे माझी आहे का, ती वृत्ती मी नाही आणि ती माझी नाही. मग दुसऱ्याच्या पत्नीला कोणी अलंकार करायला जाते काय, काय कारण आहे, मग त्याचं मला त्याचा विचार करायचं काय कारण आहे की नाही. त्या तुकाराम महाराज म्हणतात ना की राहिलो निराळा, सगळं मी त्या ठिकाणी काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि अवघी आनंदाची सृष्टी झाली, असं जर म्हणतात. ठाईची निमाले म्हणजे ते काय झाले, आधिष्ठान ब्रह्मरूप झाले, बरोबर आहे की नाही. आणि ते निमाले याचा अर्थ काय करायचा, बाधित झाले. त्या जो तुमचा मूळ स्वभाव, पूर्वीचे संस्कार, ते तुमच्या ठिकाणी व्यवहार करताना दिसणारच, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. ह्याविषयी मनुष्य दृढ असलं पाहिजे, आहे की नाही. ह्या बोधाचं दार्ढ्य. आता आपल्याला बोध नाही असं नाही, पण तो काही नाही, दृढ नाही, तो संशय विपर्यायाने ग्रस्त आहे. म्हणून त्या ठिकाणी जर आपल्याला संशय विपर्याय म्हणून निधिध्यासन किंवा मनन याच्यामध्ये आपला कालक्रमणा अधिक गेली तर त्याच्याविषयी मनुष्याची वृत्ती त्याच्याविषयी अधिक निसंदेह होते, किंवा त्याच्याविषयी विपरीत भावनेला प्राप्त होत नाही. काही झालं तरी काय फरक पडतो त्याच्यामध्ये. उलट स्वामी महाराजांचं सांगितलं असेल कधी, आता पुन्हा सांगतो. स्वामी महाराज त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर ते पूर्वी जसं त्यांचं जीवन होतं तसंच, फक्त भगवे घातले त्यांनी अंगावर. त्यांचे गुरु मोठे कट्टर संन्यासी होते आणि फार निधिध्यासन परायण होते. आजही काशीमध्ये त्यांचा लौकिक आहे की एक श्रेष्ठ संन्यासी म्हणून, तर गुरु कैवल्याश्रम स्वामी म्हणून. तर मग स्वामी महाराजांनी संन्यास घेतला. नंतर नर्मदा काठावर गरुडेश्वर म्हणून ठिकाणी, मग त्या ठिकाणी असं एक सगळीकडून नर्मदेचा प्रवाह आणि मध्ये एक बेट, त्या बेटाचं काही नाव माझ्या लक्षात नाही आता. तर त्या बेटावर ते गुरुजी त्यांना घेऊन गेले. तिथे अगदी 50-60 साधू राहत होते, काही गाया आणि एकांतवासात ते लोक राहत होते. तिथं काही 1-2 घरं वगैरे अशी बांधलेली होती आणि त्या बेटावर ते चिंतन करायचं. स्वामी महाराज काही नाही, आपलं नर्मदा स्नान करायचं, कुठं देवाची पूजा करायची, दंडपूजा, आपलं असं काही नियमाने त्यांच्या ठिकाणी काही दिसलं नाही गुरुजींना. मग त्या गुरुजींनी सांगितलं की संन्यास्य श्रवणम करूयात, संन्यासानंतर श्रवण करायचं असतं, पण तुमचं बरंचसं श्रवण पूर्वी झालेलं आहे, कारण तुम्हाला याविषयी काही शंका दिसत नाही, मननही झालेलं दिसतं तुमचं. फक्त आता काय आहे, मनुष्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख जर भोगायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, निधिध्यास केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. मग त्यासाठी म्हणे मग काय केलं पाहिजे, म्हणजे काही नाही, तुम्ही या खोलीमध्ये बंद करून सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास बसत जा आणि त्याच्यामध्ये आत्माच ब्रह्म, ब्रह्मच आत्मा असं म्हटलं पाहिजे. त्यामुळे बरं असं म्हणल्याने काय होईल, तर त्यांनी सांगितलं काय आहे, जीवनमुक्तीची परिपूर्णता ही वासनाक्षय आणि मनोनाशपूर्वक तत्वज्ञान असलं तर होत असेल. तुम्हाला तत्वज्ञान जरी झालं असेल तरी सुद्धा मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात काय, तुम्ही थोडा ध्यानधारणा करून, निधिध्यासनात्मक ध्यान करून तुम्ही समाधीचा पर्यंत गेलं पाहिजे, आणि असं हे झालंच पाहिजे संन्यासी जीवनामध्ये. मग ते स्वामी महाराज म्हणले ठीक आहे मी करतो म्हणे. ते म्हणे मनोनाश आणि वासनाक्षय पूर्वकच तत्वज्ञान झालं पाहिजे. मग स्वामी महाराज बसले खोलीत जाऊन, दररोज 2 तास सकाळी संध्याकाळी बसले. 3-4 दिवसांनी त्यांनी विचारलं गुरुजींनी, कसं काय, बरं वाटतं ना? ते म्हणले बरं वाटतं गुरुजी, बरं वाटतं, पण मला एक सारखी शंका येते. ती अशी म्हणे की तुम्ही म्हणता की मनोनाश आणि वासनाक्षय करायला पाहिजे, आहे की नाही, तर काय झालं, मी ते मन जे आहे ना त्या मनाला सारखा शोधतोय म्हणे. 2 तास सारखा मी त्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मनच मला सापडेना. ते मन सापडलं ना, मी त्याचा नाश केल्याशिवाय राहणारच नाही. आणि ती वासना आहे ना, ती वासना पण मला कुठं सापडेना. त्यामुळे तिला वासनाचा क्षय काय, मी तिला नेस्तनाभूत करी, पण ते मन आणि वासना मला काही कुठं सापडेना. मी चिंतन करायला लागतो की मला लगेच मन नावाचं जे तत्व नाही, आत्मतत्व आहे, मी तत्व आहे, आणि माझ्यावर मन ही भासमान वस्तू आहे.
भासमान वस्तू म्हणजे ज्या अधिकरणात भासते तिथंच तिचा त्रैकालिक अत्यंताभाव असतो. आता त्रैकालिक अत्यंताभाव असतो. रज्जूवर सर्प जर खरा असता तर त्याचा आम्ही कशाने तरी मंत्राने तंत्राने कशाने नाश केला असता, भालाभरचीने नाश केला. ज्या रज्जूच्या ठिकाणी सर्प वाचतो त्या रज्जूचं ज्ञान झालं का असं कळतं का त्या सर्पाचा काय हे त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आणि आता म्हणजे नाही, पण त्या सर्पाचा नाश झालाच पाहिजे. कसं काय करायचा नाश त्याचा? तसंच मला ह्या मनाविषयी झाले. लक्षात आलं ना सर? लक्षात आलं ना, म्हणजे मला सांगता आलं ना, तर ते म्हणजे तर त्या म्हणतात की तसं ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाची सिद्धीच होईना, वासनेची सिद्धीच होईना, तेव्हा त्याचा क्षय आणि त्याचा नाश कसा करायचा एवढं मला सांगा. त्या गुरुजींनी कोपरापासून हात जोडले त्यांना. म्हणले भाऊ तू इथं फक्त भगवं घालायला आलेला आहे. आता तुला त्यांनी पत्र पाठवलं इकडे आळंदीला की हे फक्त वस्त्रांतर करण्यासाठी माझ्याकडे आलेले, यांना काही सांगण्याची काही आवश्यकता नाही. याला म्हणतात निस्संदेह तत्वज्ञान. आपल्या तत्वज्ञानाच्या ग्रंथात जर पाहिलं, प्रकरण ग्रंथामध्ये या म्हणून आसन वासनाक्षयावर फार जोर दिलेला नाही. योग वासिष्ठासारखा ग्रंथ जर सोडला वेदांताचा, तर ह्या ग्रंथांमध्ये तत्वज्ञान हे पहिले. माणसाला पक्वान्न समोर वाढली, 36 पक्वान्न वाढली आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये ते काय कोशिंबीर, कुठं काय चटणी मिरची ते सगळं वाढलं. तर एकदा ज्याला भूक लागली त्यांनी काय करावं, पहिल्यांदा पक्वान्न खावी आहे की नाही. ते काही लोक जे आहे ना, तर त्यांना ते बाकीचेच पदार्थ खात बसतात, पापडन लोणचेन, ते खाता खाता काय झालं त्यांचं पोट त्यांनीच भरलं, ते राहिलं ना खायचं पक्वान्न. तसं तत्वज्ञान हे मुमुक्षूच्या दृष्टीनं काय पक्वान्नाच्या स्थानी आहे की. त्यांनी काय केलं पाहिजे, श्रवणाच्या द्वारा तत्वज्ञान पहिल्यांदा करून घेतलं पाहिजे. नंतर म्हणून आश्वासनाक्षय हे कशासाठी, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची साधने. तत्व हा जीवनमुक्ती म्हणजे ही संगती सांगितली. जीवनमुक्ती विवेक योग वासिष्ठ याच्यामध्ये लिहिलेलं आहे. शंकरानंदीमध्ये हाच पक्ष घेतला. म्हणून आश्वासनाक्षय झालाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. आणि पंचदशी एकच ग्रंथ करते ना, एकच ग्रंथ करते ते एक विद्यारण्य स्वामी. ते काय म्हणतात इथं याच्यामध्ये जीवनमुक्ती विवेक आणि शंकरानंदी हे आपलं पंचदशी आणि जीवनमुक्ती विवेक हे एकच ग्रंथाचे दोन्ही ग्रंथाचे करते एकच आहेत. कोण? विद्यारण्य स्वामी. पण विद्यारण्य स्वामी तत्वज्ञान पंचदशीमध्ये म्हणतात तत्वज्ञानच झालं पाहिजे, आणि तिकडे त्या जीवनमुक्ती विवेक म्हणतात का म्हणून वासनाक्षय झालाच पाहिजे. मग आपल्याला वाटेल की एकच ग्रंथ करते, दोन कसं मानतात? तर त्याचा अर्थ एवढाच आहे की त्याच्यामध्ये आपण केलं होतं का याचं काही चिंतन जीवनमुक्ती विवेकाचं, तर त्याच्यामध्ये भाग एवढाच आहे की जोपर्यंत मनुष्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली नाही तोपर्यंत काय मुमुक्षुने तत्वज्ञानाला प्राधान्य द्यावं. तत्वज्ञान झाल्यावर ज्ञान काय पुन्हा आवृत्ती करायची नसते. मग आता उरले उपाधी कारण उरलं तर त्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही बघावं, आणि त्यासाठी म्हणूनच आणि वासनाक्षयाचा अभ्यास करावा. जोपर्यंत म्हणूनच वासनाक्षय आणि तत्वज्ञान समोर आहे त्याच्यापैकी पहिल्यांदा तत्वज्ञान करून घ्यावं, आणि तत्वज्ञान झालं की पुढे काय करावं, मनोनाश वासनाक्षयाचा अभ्यास करावा. उगीच ग्रंथ वाचित बसू नये. ग्रंथम अभ्यास्य मेधावी काय ग्रंथम मेधावी विचार्याचे पुन्हा पुन्हा पलालमिव धान्यार्थम काय त्यजेत ग्रंथम अशेषत. हा त्या ग्रंथाचा काय करावं, परत त्याग करावा. ज्ञान झाल्यावर कशाला पुन्हा पंचदशी हे करत बसायचं, त्याच्याऐवजी काळ कशात घालावा, म्हणूनच वासनाक्षयाच्या अभ्यासात घालावा आहे की नाही त्याने. आणि समजा त्याच्याऐवजी त्याला जर याच्यातच रमला तो गुरु शिष्य परंपरेत वगैरे, तरी सुद्धा त्याला हे समाधीचे सुख सांडावं वाळवणे आयसा या कीर्तनी काय ब्रह्मरथ असं पण आहे. कोणतं पण करायचं, फक्त स्वामी महाराज म्हणजे काही करा ज्ञान मिळवा, नंतर पुढे काय करा मरू नका, फक्त काही करा मनोनाश करा वासनाक्षय करा, नाही तर तत्वाच्या आकाराची पुन्हा मूर्ती करा, काय करायचं ते करा. कारण पुढे काही केलं तर काही निष्पन्न होणार नाही आहे की नाही. समुद्रात किती पाऊस पडले आणि काही नाही, तसं एकदा तुम्ही तत्वरूप झाल्यावर मनोनाश करा वासनाक्षय करा, स्वरूपात काही भर पडणार नाही. आणि काही नाही केलं, खूप त्या दुर्वासासारखं कृष्णासारखंच राहिले, वशिष्ठासारखे राहिले, तरी तत्वात काही कमी पडणार नाही. मग पहिल्यांदा काय करायचं, तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायचं. हां, तर ह्या तत्वज्ञानी पुरुषाच्या विषयी कोणत्याही प्रकारची शंका घ्यायची नाही. ते सांगतात ही अद्भुत गोष्ट आहे, परंतु हा सिद्धांत आहे असे तू समज. जे सैला आश्चर्यकारक वाटलं, पण हा काय आहे, सिद्धांत निर्णित अर्थ आहे वेदांताचा. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय येतो, त्यांच्याप्रमाणे तुला ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये म्हणून वारंवार बजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी मनात शंका घेऊ नको.
ज्ञाता पुरुषाचं कसंही जीवन जरी असलं तरी सर्वात महत्त्वाची मुमुक्षूला सूचना दिलेली आहे की कारण त्याच्यामुळं काय होतं की त्या ज्ञात्या पुरुषापासून त्याच्यावर श्रद्धाच बसत नाही, हाच ज्ञानी आहे का नाही म्हटल्यावर आपलं काय साध्य होणार आहे. दुसरी गोष्ट त्याचे गुणदोष पाण्याने आपल्याला खूप मोठा दोष लागतो. म्हणून ज्ञात्या पुरुषाचा कोणताही व्यवहार झाला त्याचं कारण यो व्यवहार असा अध्यासमूलक अशी त्याची निष्ठा असते. जेवढा व्यवहार तेवढा खोटा आहे आणि त्या खोटा व्यवहार त्याच्या अधिष्ठानात मला कोणतीच लाभहानी करत नाही. पण ज्याला ज्ञान झालं नाही त्याला मात्र त्याचे दोष लागतात. जीवनमुक्त पुरुषाची परवा तुम्ही कीर्तनात कुठं सांगितलं होतं की जीवनमुक्त पुरुषाच्या द्वारा कर्म होतातच की नाही, ज्याची तुम्ही निंदा करता किंवा स्तुती करावं अशी कर्म घडतातच की नाही, म्हणूनच निंदा स्तुती होते की नाही. मग या सृष्टिक्रमात ज्ञात्या पुरुषाकडून घडलेल्या कर्माचं फल त्याला मिळायला पाहिजे. त्याला तर मिळत नाही कारण तुम्ही म्हणता की तो कसा आहे असंगत्वबोध आणि क्रियमान कर्माचा लेप लागत नाही. पण कोणतंही कर्म हे फल दिल्याशिवाय राहत नाही आणि त्याचं फल तर त्याला मिळत नाही म्हणता. मग सृष्टिक्रमात त्यांनी केलेलं कर्म गेलं कुठं, तर त्याची संगती उपनिषदांनी सांगितली. असं आहे की तो ज्ञानीपुरुष जे आहे ना त्याच्याकडून कधी कधी निषिद्ध कर्म घडतात, कधी कधी विहित कर्म घडतात. त्या कर्माचं फलही होतं म्हणे, त्याला होतही नाही म्हणे, सृष्टिक्रमात व्यर्थही जात नाही. मग कुठं जातं कुठं, तर ते म्हणतात जो त्याची स्तुती करतो त्याला त्याच्या सत्कर्माचं फल मिळतं, जो त्याची निंदा करतो त्याला दुष्कर्माचं फल मिळतं आणि जो त्याचं शिष्यत्व स्वीकारतो त्याला त्याची इस्टेट किंवा मठ मिळतो. असं आहे. त्यामुळं त्याला काहीच राहत नाही, ऐक ना, तो मोकळाच्या मोकळा असं त्याला सांगतात. नेत्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी शंका घेऊ नको. वास्तविक हे ज्ञानाचे चिन्ह दुसऱ्याची परीक्षा करण्याकरता सांगितलेले नाही. स्वामीजींचा दृष्टांत लक्षात आहे ना, कांडी लावायचे नाही सगळ्यांना, कारण तो ग्राम्य दृष्टांत आहे. पुन्हा त्याची आवृत्ती करायची काही गरज नाही, असली तर सांगतो पुन्हा त्याच्यामध्ये. तर ज्ञानाचे चिन्ह दुसऱ्याची परीक्षा करण्याकरता सांगितलेले नाही व तशी परीक्षा करताही येणार नाही. त्यांनी तर असलेल्या ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहाराविषयी त्याची शंका घेऊ नये. काय करणार ज्ञाता पुरुष कोणता, परवाच मी सांगितलं वृंदावनची घडलेली गोष्ट की तुम्ही ज्ञानीपुरुष जर एखादा मनुष्य जर समजा आता मी इथं बसलो आणि कुणी आपल्याकडे आलं इथं, हां चला दक्षिणा काढा असं जर म्हटलं आणि लागलो विचार सांगायला असंगोहम निर्विकारोहम, तर कोण तुम्ही काय म्हणणार, हां बघा हे असंगोहम निर्विकारोहम दक्षिणा काढा, ऐके नाही हे काय, हा काय बोध आहे, ऐके नाही. सगळं लक्ष कुठे आहे त्याच्यामध्ये. कसलं ज्ञान आहे हे, शब्द ज्ञान आहे, पोपटपंची आहे, ऐके नाही, असा आपल्याला निश्चय होईल. त्याप्रमाणे तो संन्यासी महात्मा हा कशाची हा एक परवा एक जण विचार सांगितलं तर जाऊ द्या. तर त्याचं एक वृंदावनमध्ये एक विरक्त महात्मा होता, ज्ञानी महात्मा होता, सगळीकडे त्याची कीर्ती झाली. त्यामुळे जे लोक यात्रेकरू येतात ना, कधी आपण एखाद्या क्षेत्रात गेलो म्हणजे आपल्या मनात साहजिकच इच्छा होते किंवा इथे एखादा साधू असला तर त्याचं दर्शन घ्यावं, कारण तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, त्यामुळे आपल्याला इच्छा होते. तर लोक सांगायचे की बा तुम्हाला साधूचंच दर्शन करायचं ना, तर रमण रेतीमध्ये वृंदावनला एक साधू आहे, विरक्त महापुरुष आहे आणि एका कुटीमध्ये ते आपलं चिंतन करत राहतात. म्हणून लोक तिथं दर्शनाला जायचे. पुढे त्याला विक्षेप व्हायला लागला, सगळी लोक दर्शनाला जायला लागली. मग त्यांनी काय केलं की जे लोक येतील ना त्या लोकांना त्यांनी सांगायचं तुम्ही बरोबर काही दक्षिणा आणली का, आज काही फळं वगैरे आणली की नाही, साधूच्या भेटीला मोकळ्या हाताने यावं वाटलं तुम्हाला काय वाटतं की नाही. बरं त्यांनी मग नाही आणलं गुरुजी ही आम्ही 10 रुपये देतो. 10 रुपयात काय येतं, 100 रुपये ठेवा असं तो म्हणायला लागला. हळूहळू लोक कमी झाली. लोक म्हणले आता पहिल्यासारखे राहिले नाही, आहे की नाही, की आता पूर्वीसारखे राहिले नाही. मग लोकांनी त्याचं निंदा करायला सुरुवात केली. अर्थात लोक प्रवाह कमी झाला. पण ते जे पैसे ते गोळा करत होते ना त्याच्यामध्ये मग मात्र शिष्य वाढायला लागले. विरक्त अवस्थेत कोण जवळ राहत नाही. त्याच्या काही दिसतं ना पुढचं भवितव्य, आजकाल पुढच्या भवितव्याची फार चिंता असते, आहे की नाही, कोणाच्या तरी सांभाळी लागलं पाहिजे, आहे की नाही, त्याच्याशिवाय काय. तर मग ते लोक जमायला लागले, शिष्य दिवसभर गोळा करायचे. नंतर शिष्य बाजूला झोपायचे, यांच्या कुटीच्या बाजूला झोपायचे. त्यांनी ते जे पैसे आहेत तर ते पैसे काही कोणाला मिळेना, बरं खर्च करताना दिसेना ते, आणि रात्रीचं मोजायचे पुन्हा
सगळे झोपले का त्यांचं सुरुवात 1, 2, 5 5-5 हजारापर्यंत दक्षिणेची हे जायची, रक्कम जायची. ते लोक म्हणायचे पण नेतात कुठं. मग ते एक दिवस त्यांनी सगळ्यांनी ठराव केला की ते म्हणे आपण असं करू, हे जेव्हा गुरुजी स्नानाला जातात तर त्या कुटीच्या खालची जी भूमी आहे ती उकरून पाव कुठेतरी ठेवत असले पाहिजे. तेवढ्या त्याच्यात त्यांनी प्रयत्न केला, आज एवढी भूमी, उद्या एवढी भूमी, पण कुठं सगळी कुटी उकरून झाली तरी सुद्धा कुठं ते धन सापडलं नाही. मग त्याने आहे तरी काय, बरं रात्री मोजतात तर खरं. मग त्यांनी सांगितलं की आपण एक रात्र आहे ना आळीपाळीने जागून काढू. यांचं जेव्हा मोजून झालं तेव्हा हे करतात काय, कुठं ठेवतात याचा आपण चांगला लक्षपूर्वक तपास केला पाहिजे. त्याप्रमाणे सगळे शिष्य अशा वेळेला सगळे शिष्य एकत्र होतात. एरवी त्यांचे मतभेद असतात परंतु लाभार्थ सगळ्यांची एकी होते. त्यांनी सगळ्यांनी एकी केली आणि रात्रभर आळीपाळीने जागून पाहिलं. यांचे पैसे मोजून झाल्यानंतर ते बाहेर डोकावलं. तर यांनी काय केलं, सर्वांनी झोपेचं सोंग केलं. सगळे जागे होते पण सगळ्यांनी झोपेचं सोंग केलं आणि म्हटले आता आपण पाहू काय करतो. गुरुजींनी बाहेर येऊन पाहिलं, सगळे गाढ झोपलेले, कोणी घोरायला लागलं, कोणी एकदम असं सगळे म्हणजे गाढ सुषुप्तीत आहे असं गुरुजींनी खात्री केली. आणि नंतर गुरुजींना काय त्यांच्या मनातला भाव कळला नाही, साधूची न कळे दुर्जनाची बुद्धी. त्यामुळे त्यांनी काय केलं, थोड्या वेळाने एक आपली जी कौपिन होती त्या कौपिनीमध्ये सगळे ते नाणी वगैरे गोळा केली, दिवसाचे रुपये, आणि संध्याकाळी बाहेर पडले. तेव्हा त्यांनी सांगितलं बाहेर जाऊन कुठेतरी हे पैसे ठेवत असले पाहिजे. तर त्यांचा अशा प्रकारचे पाठलाग करा. पाठलाग केला तर ते कुठे गेले, यमुना माईला. आणि यमुना माईला जाऊन सगळे त्वदीय वस्तू तुभ्यमेव काय समर्पयामि, तुझंच वस्तू तुला मी समर्पण करतो असं म्हणून त्यांनी ते सगळे पैसे कुठं यमुनेमध्ये टाकले. आणि हाच करून त्यांचा दररोज होता. आता सांगा यांचा जो साधू, यांना कोण साधू म्हणत? जे दररोज पैसे लोकांकडे मागतात त्यांना कोणी साधू म्हणेल का? बरं त्यांचं साधूत्व खरं होतं का खोटं होतं? खरं होतं, ऐके नाही. लोकांच्यासाठी त्यांनी तसं केलं म्हणून ऐके नाही. याचा अर्थ साधू काय आहे हे आपल्याला उमगू शकत नाही. मग सगळ्यात सोपा उपाय काय आहे, साधू ओळखायचा असला खात्रीशीर साधू कळला पाहिजे. कळणार पण कोणाला कळणार? आपल्याला कळणार. पण कधी अगदी साधूचं आपल्याला अपरोक्ष ज्ञान होईल, त्याच्यामध्ये कोणताच भ्रम होणार नाही. असं साधूचं ज्ञान आपल्याला कधी होईल? आपण साधू झालो तर. ऐक नाही, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. तेव्हा आणि शास्त्र जे सांगतं ना हे साधुत्व, हे कशासाठी सांगतं? आपण साधू आहो म्हणून सांगतं का साधूची परीक्षा करण्यासाठी सांगतं? साधूला कांडी लावायची नाही, ऐक नाही, बोट तिकडं करायचं नाही, बोट इकडं करायचं. आपण साधू व्हायचं, याच्यासाठी लक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच वेळा आपण चांगले कीर्तन प्रवचन करतो, शास्त्राभ्यास करतो आणि जवळजवळ आपली निम्मी शक्ती तरी खर्च होते की आमक्याने असं का करावं, तमक्याने तसं का करावं, आणि हेचं असं त्याचं तसं. आणि विशेषतः आपल्या संप्रदायात तर याचं पीक पिकलंय एकदम. कारण काय, आपल्याला थोडे 4 शब्द माहीत असतात ना, त्यामुळे लगेच आपण म्हणतो अद्वेष्टान. बघा ना, ते द्वेष करतात, ते द्वेष करतात म्हणतात. आपण त्यांचा दोष पाहिला, हा एक द्वेष, त्यांच्या द्वेषाचं ज्ञान झालं, त्यांचं काय होईल ते हो. पण आपल्या अंतकरणात पहिल्यांदा विक्षेप निर्माण झाला ना, ही किती आपली मोठी नुकसान झाली. म्हणून या ठिकाणी दुसऱ्याला कांडी लावण्यासाठी नाही. याच्या कोणतं आपल्याला थोडं ज्ञान असतं ना, मैत्र हा करुण येवच. बघा ना, तो किती निष्ठुर आहे. आणि आपलं लक्षण काय सांगितलं? करुण. अरे तू करुण होय याच्यासाठी सांगितलंय. त्याच्या कारुण्याचं तू काही त्याचं विश्लेषण करीत बसू नको याच्यासाठी. म्हणून कधी असा कोणी जरी विषय काढला तरी सुद्धा आपल्याला पटकन तो बंद करता आला पाहिजे. आणि नाही त्यांचा बंद झाला तर आपल्याला निघून जाता आलं पाहिजे किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष करता आलं पाहिजे. आज जरी बसण्याची वेळ आली तर जणू काय आपण ऐकतच नाही. असं जर बऱ्याच वेळेला त्यांच्या लोकांच्या लक्षात आलं तर लोक आपल्याला असं म्हणायचं, तुम्ही मोठे साधू लागले, लगेच आम्ही विषय काढल्यावर लगेच बंद करतात, फार मोठे हे लागून गेले म्हणले तरी ऐकून घ्यायचं. काही दिवसांनी त्यांना वाटतं की आपलंच चुकतं किंवा आपल्याला तरी विक्षेप करीत नाही. म्हणून ह्या गोष्टी जे किती आपलं त्याच्यामुळं नुकसान होतं सगळ्यात जास्त, त्या माणसाचं दोषाचा विचार करताना तो शांत झोपलेला असतो आणि त्या दोषाचं चिंतन करण्यात आपली झोप खराब झालेली असते, आपली जीभ विटाळलेली असते. तो तर तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, तर तुकाराम महाराज म्हणतात, तो निंदक आमचा सखा आमची वस्त्रे धुतो बघा. करा तुम्ही, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मध्ये हे नाही ते नाही, वेगळा दोही पासोनी. तुकाराम महाराजांना काही चिंता नाही. उलट ते म्हणतात की सर्वात जवळचा जो मनुष्य आहे तो म्हणजे निंदक आहे. कारण का, बाकीचे लोक जे आहेत ऐके नाही, ते बाकीचे आपल्याला जर कपडे धुवायचे झाले तर आपण साबणाने वगैरे लावून धुतो, परंतु आपण हाताने जर कपडे धुतो तरी हात पुन्हा चांगले धुतो की नाही, ऐके नाही. किती आपल्या जवळचा मनुष्य असला तर त्याचे कपडे धुवायचे म्हणजे आपण साबणादीचाच प्रयोग करू की नाही, नंतर आपले हात धुवू की नाही. पण कधी कोणी काय आपल्या जिभेने कोणाचा मल काढलाय का?
तसा निंदक हा दोष काढतो, ह्या ज्याची निंदा करतो त्याचे दोष तर काढतो की नाही तो, पण दोष काढतो कशाने? जिभेने. जिभेने त्यांना साफ करतो. इतकं जवळ कोण आहे? आहे की नाही? दोष जिभेने साफ करणारा असा जगामध्ये कोण आहे? म्हणून ते लोकांना, साधू लोकांना निंदक खूप आवडतो. ते म्हणतात की आमची वस्त्रे धुतो फुका, निंदकाची घरं असावे शेजारी, अशा प्रकारचे. म्हणून आपली कोणी निंदा केली तर आपली भूमिका असावी, पण कोणाची निंदा करण्यासाठी नाही. आता तर आपण चिंतन केलं, निंदा तर काय, स्तुतीला सुद्धा काही हे देऊ नये. फक्त गुरु, पुत्र, मित्र हे असतील, ते विचारतील, त्यांचा एक अधिकार असेल तर तेवढ्यासाठी बोलावं, नाही तर दुसऱ्यासाठी काही सामाजिक. ते तुकाराम महाराज अवताराला आले होते, त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी आठवाची का नाठाळाचे काठी देव माता. आपल्याला कधी स्वप्नात तरी आलं का तुम्ही याचा प्रचार करा, तुम्ही लोकांना वठणीवर आणा? याच्यामध्ये कारण नाही. ते काल एकाने सांगितलं म्हणाला की ते म्हणे 200 लोकांची पलटण आहे, संप्रदायाच्या विरुद्ध केलं ना की आमचं बाकी काही नाही, तिथं जाऊन त्यांना धोपटायचं, हे आमचं काम आहे म्हणून. ते अवतारी कुटीतले महापुरुष आहे, ते करू शकतात, आहे की नाही? किंवा त्यांना भगवंताचा आदेश असतो. पण तुम्हाला आम्हाला जोपर्यंत असा आदेश नाही तोपर्यंत आपल्याला हे गोष्टी करायच्या नाही, आहे की नाही? त्याच्यामुळे आपल्याला काय होणार? विक्षेप निर्माण होणार. जर ज्यांचं जे काम आहे त्यांचं ते काम ते करतात. आपल्याला ह्या गुणदोषाचं चिंतन करण्याचं काहीच कारण नाही. आपण आपलं वेदांत चिंतन करावं. जीवनमुक्ताच्या व्यवहारात पुष्कळ लोकांना संशय येतो. त्यांच्याप्रमाणे तुला ज्ञात्याच्या व्यवहाराविषयी भ्रम होऊ नये म्हणून वारंवार बजावून सांगतो की ज्ञात्याच्या कोणत्याही व्यवहारावरून त्याच्या असंगत्वाविषयी मनात शंका घेऊ नको. स्वामी महाराज सांगायचे, एखाद्या माणसाला विचार, त्याच्या असंगत्व तुम्ही म्हणा, त्याला असंगत्व कसं काय त्याचं, ऐक नाही, शंका घ्यायची नाही. स्वामी महाराज म्हणायचे की जर कोणी त्यांना विचारलं की ते